आणखी एक मोठी बातमी आहे। अमरावतीच्या खल्लार गावात नवनीत राणा यांच्या सभेत राडा झाला। खुर्च्यांची फेकाफेकी करत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 45 जणांवर गुन्हे दाखल झाले तर 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल रात्रीच्या सुमारास ही दृश्य आपण बघू शकतो। खल्लारमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नवनीत राणांची सभा आयोजित करण्यात आली होती, पण या सभेदरम्यान काही जणांनी घोषणाबाजी केली आणि त्याचबरोबर राणांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर राणा समर्थक सुद्धा आक्रमक झाले, त्यामुळे या सभेमध्ये राडा झाला आहे। तर एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्याचं पाहायला मिळते। या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 45 जणांवर गुन्हे दाखल केले तर 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आम्ही गुन्हा दाखल केला आहे। सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची। रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून, ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे। ते विचार घेऊन मी मैदानात आहे, कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे। जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील। आम्ही शांतनी बसणार आहे। उमेदवार आहेत मोर्चे, ते कुठेतरी घाबरलेले आहेत, चिंतेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरणासाठी पुन्हा एक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी मला दिसतोय आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जनता ही हुशार आहे, कुठल्याही प्रकारे अशा जातीपातीच्या भांडणात आता पडणार नाही। जनतेला विकास पाहिजे आणि आम्हीसुद्धा ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। आम्हाला विकासाशिवाय बाकी मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही। प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं, हा एक विषय, बाकी मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, परंतु या घटना दुर्दैवी आहेत आणि त्याचा मी निषेध करतो। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।